Hello students, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल हा पाठ सुरू करणार आहोत. तर याच्यामध्ये अगदी सोपे एकच एक्सरसाइज आहे, त्याच्यामध्ये एकदम कमी पॉईंट्स आहेत. याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे त्याचे 7 एक्झाम्पल्स आहेत, ते आज आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, एरिया अंडर द कर्व हा पॉईंट इन्क्लूड होतो. एरिया अंडर द कर्व म्हणजेच काय? बघा, एखादा आपल्याला कर्व दिला असेल, एखादा कर्व असेल, सपोज दिस इज y इज इक्वल टू f ऑफ x. हा कर्व दिला असेल, एरिया अंडर द कर्व म्हणजे कर्वचा खालचा जो एरिया आहे, किंवा आपण एरिया अंडर द कर्व अँड द ॲक्सिस असे घेऊ शकतो. अँड द ॲक्सिस असे म्हणू शकतो. एरिया अंडर द कर्व अँड द ॲक्सिस असं जर इथं बाउंडिंग एरिया आपण घेतला, सपोज x इज इक्वल टू 2 तर x इज इक्वल टू 4 असं दिलं असेल. ठीक आहे, तर हा जो एरिया आपल्याला काढायचा असतो तो आपण एरिया अंडर द कर्व असं म्हणतो. एरिया बाउंडेड बाय दिस कर्व, द x ॲक्सिस, हा ॲक्सिस कोणता आहे? x ॲक्सिस, and these two lines x is equal to 2 and x is equal to 4. This is the required area under the curve. आता कर्व अशा पद्धतीचा पण असेल, हा कर्व असेल, किंवा कर्व आपण जर असा दिला या पद्धतीने, ठीक आहे, असा कर्व असेल. या कर्वचं इक्वेशन काय असेल? कन्सिडर इट ॲज x is equal to g of y. Now, area bounded by this curve and the y-axis, याचे जर पॉइंट्स आपल्याला दिले असते, तर बघा, जर y is equal to हा 1, 2, 3, 4, इथं 5 असेल आणि इथं 6 असेल. ठीक आहे, हा 6 आणि हा इथे जर आपण 2 घेतले. एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड द लाईन, तो एरिया म्हणजे हा एरिया असतो. आता पर्टिक्युलर एरिया काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एरिया बाउंडेड बाय द कर्व इज द इंटिग्रेशन ऑफ, जर असा कर्व असेल जो आपण अगोदर बघितले, तो y इज इक्वल टू f ऑफ x असा, y इज इक्वल टू f ऑफ x हा एरिया आपल्याला काढायचा असेल. ठीक आहे, एरिया बाउंडेड बाय द कर्व अँड द ॲक्सिस, then we'll write it as, जर x is equal to 2 आणि 4 असेल, 2, 4 हे पॉइंट असेल, तर आपण काय लिहितो? x varies in between 2 and 4, y dx. y म्हणजे काय? f of x, म्हणजे 2 to 4 f of x dx. अगदी सिंपल इंटिग्रेशन आहे. तर अशा पद्धतीने हा एरिया आपल्याला काढता येईल. तर हा एरिया काढण्यासाठी काय घ्यायचा? एरिया a is इंटिग्रेशन x dx, x is g of y, y varies from, इथं y चं व्हेरिएशन द्यावं लागेल, y varies from 2 to 6. बाउंडिंग एरिया काय असेल? 2 to 6. म्हणजे इथं काय घ्यायचा? 2 to 6 जो x दिलाय g of y, तो इंटिग्रेट करायचा विथ रिस्पेक्ट टू y. इथं काय लागेल? x dy. इथं काय लिहायचा? विथ रिस्पेक्ट टू y हा इंटिग्रेट करायचा. देन वी गेट द बाउंडिंग एरिया. तर अशा पद्धतीने जर दिलेला कर्व असेल, त्याचा एरिया बाउंडेड बाय द रिजन ऑफ द कर्व, द ॲक्सिस अँड द बाउंडिंग लाईन्स, वी हॅव टू फाइंड इट बाय इंटिग्रेटिंग करस्पॉन्डिंग फंक्शन. करस्पॉन्डिंग फंक्शनला आपण इंटिग्रेट केला तर रिक्वायर्ड एरिया आपल्याला इथं मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेले कर्व त्याची एरिया फाइंड आउट करता येतील. किंवा जर 2 कर्व दिले असतील, सपोज हा एक कर्व असेल आणि हा सेकंड कर्व असेल, हा कर्व y इज इक्वल टू f ऑफ x आणि हा कर्व असेल y इज इक्वल टू g ऑफ x. आता हा बाउंडिंग एरिया बाउंडेड बाय these two curves is this area, required area is this a. ओके, तर हा एरिया कसा काढायचा? हा एरिया आपल्याला काढण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल? हा ॲक्सिस आहे, ठीक आहे, हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस. त्याच्यामध्ये हा रिक्वायर्ड रिजन बाउंडेड बाय these two कर्व्स हा काढण्यासाठी काय करावं लागेल?
या कर्वचा अंदरचा एरिया याच्यामधून काय सबट्रॅक्ट करावं लागेल, एरिया अंडर दिस कर्व हा बिलो कर्व कोणता आहे y इज इक्वल टू g ऑफ x. या दोघांचं सबट्रॅक्शन घेतला की रिक्वायर्ड एरिया आपल्याला मिळून जाईल. मग काय घ्यावं लागेल याच्यासाठी, रिक्वायर्ड एरिया A इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व y is equal to f of x minus काय करावं लागेल, एरिया अंडर द कर्व y is equal to g of x. या दोघांचा एरिया सबट्रॅक्ट केला तर आपल्याला बाउंडिंग एरिया मिळेल. ओके, रिक्वायर्ड एरिया A, एरिया अंडर द कर्व y is equal to f of x काय असेल, तर पुन्हा इथे आपण काय घेतला, 1 2 3 4 5 6 and 7 असे पॉइंट असतील. तर पुन्हा काय 3 to 7 हा बाउंडिंग रिजन आहे, x व्हेरिएट्स इन बिटवीन 3 to 5 हा रिजन काढायचा. मग काय मिळेल, 3 to 7 एरिया अंडर द कर्व y is equal to f of x dx minus 3 to 7 एरिया अंडर द कर्व y is equal to g of x dx. म्हणजे इथे काय आहे, g of x dx. अशा पद्धतीने आपल्याला जर दोन कर्व दिले असतील तर त्याच्यामधला बाउंडिंग एरिया फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, तर त्याच्यावरती एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय दिले बघा. फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन आहे, फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द फॉलोइंग कर्व्स x axis and the given lines. x axis given lines आणि दिलेला कर्व याच्यामधला बाउंडिंग एरिया आपल्याला इथे काढायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय दिलंय, y is equal to 2x or x is equal to 0, x is equal to 5. बघा फर्स्ट एक्झाम्पल, y is equal to 2x, इक्वेशन ऑफ कर्व दिलंय x is equal to 0, x is equal to 5. अगदी सोपे एक्झाम्पल आहे, इंटिग्रेशनवर डिपेंडंट आहे. इथे बघा आपल्याला काय काढायचं आहे, रिक्वायर्ड एरिया. इथे तुम्ही डायग्राम सपोज नाही केली तरी चालेल, डायरेक्ट इंटिग्रेट करू शकता. 3 मार्कासाठी दिलं तर विथ डायग्राम तुम्हाला ते प्रेझेंट करावं लागेल, आणि जर 2 मार्कासाठी असेल तर विदाउट डायग्राम तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेट केलं तरी चालेल. डायग्राम न घेता तुम्ही आन्सर काढलं तरी चालेल. बघा रिक्वायर्ड एरिया A is equal to integration 0 to 5 y dx. आता हा जो कर्व दिलाय ऍक्च्युली हा काय आहे बघा, हा काय आहे, y is equal to 2x म्हणजे स्ट्रेट लाईन दिली आहे. y is equal to 2x. जर आपल्याला ax plus b plus ax square किंवा ax plus by plus c अशा पद्धतीचे जर पॉलिनॉमियल असेल तर तो काय असतो, जनरली स्ट्रेट लाईन असतो. स्ट्रेट लाईन, ठीक आहे. दिस इज इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. y is equal to 2x दिलाय म्हणजे हा काय आहे, स्ट्रेट लाईन आहे. स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन x is equal to 0 पासून, म्हणजे ही अशी स्ट्रेट लाईन दिली, y is equal to 2x. x व्हेरिएट्स इन बिटवीन 0 to 5 म्हणजे हा 0 असेल, 1 2 3 4 and 5 म्हणजे अशी डायग्राम असेल. हा बाउंडिंग रिजन आपल्याला काढायचा, एरिया ऑफ दिस रिजन टू फाइंड. ओके, इथं 0 to 5 हा x व्हेरिएट होतो. 0 to 5 मध्ये इक्वेशन ऑफ लाईन काय आहे, y is equal to 2x. इथे कर्व नाही दिला, कर्व असेल तर काय असेल, ax square plus bx plus c किंवा ax cube plus bx plus c अशा फॉर्म मध्ये, म्हणजे स्क्वेअर क्यूब आणि पॉवर फॉर्म मध्ये असेल. इथं लूप दिलेलं नाही किंवा कर्व नाही, इथं स्ट्रेट लाईन आहे, y is equal to 2x. हा रिजन आपल्याला काढायचा. x varies from 0 to 5 दिले, 0 to 5 मध्ये x व्हेरिएट होतो. दिस इज y axis. y axis वर म्हणजे काय घेतो आपण, x is equal to 0. ठीक आहे, y axis वर काय असतो, x is equal to 0. तर इथं आपल्याला हा बाउंडिंग रिजन काढायचा आहे. तर इथं 0 to 5 y काय आहे, 2x dx. 2 बाजूला ठेवूया, 0 to 5 x dx. x चा इंटिग्रेशन काय येतो, x square by 2.
from 0 to 5. So 2 will cancel. X square from 0 to 5. Upper limit minus lower limit. So required area A is equal to x square into 5 square minus 0 square. 5 square is 25. So required area A is 25. Unit काय घ्यायचं? Square units. Thus required area A is 25 square units. हा जो एरिया आहे तो किती असेल? 25 स्क्वेअर युनिट्स असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एरिया अंडर द कर्व अँड द लाईन किंवा इथं एरिया अंडर द लाईन आपण काढली विथ एक्स ॲक्सिस अँड बाउंडिंग रिजन 0 to 5. ओके. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल काय दिलं आहे? सेकंड एक्झाम्पल y इज इक्वल टू x इज इक्वल टू किती आहे? 2y. y is equal to 0, y is equal to 4. या लाईन से म्हणजे डायग्राम कशी असेल बघा. इथं along y axis हा रिजन दिलाय म्हणजे y is equal to 0 म्हणजे ओरिजिन मधून ही लाईन जाते. इथे स्ट्रेट लाईन असं आहे बघा. इक्वेशन या फॉर्म मध्ये x + dy + c म्हणजे x + 2y हे इक्वेशन दिले. हे स्ट्रेट लाईन असं आहे जनरली. तर इथं अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन येईल. हा 0 एक्स ॲक्सिस वरती आपण काय घेतो? y इज इक्वल टू 0. y ॲक्सिस वरती काय घेतो? x इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर y काय आहे? 0 to 4. 1 2 3 and 4. ठीक आहे. इथं 4 म्हणजे ही लाईन. हा रिजन आपल्याला काढायचा. एरिया बाउंडेड बाय the line काय आहे? x is equal to 2y and the region y is equal to 0 to y is equal to 4. हा region म्हणजे हा एरिया आपल्याला इथे काढायचा आहे. त्यासाठी इंटिग्रेशन काय घ्यायचे? रिक्वायर्ड एरिया A is integration x dA x dy. y variates in between 0 to 4. x काय आहे? x in terms of y इक्वेशन काय दिलंय? 2y dy. ओके. 2 इंटिग्रेशन ऑफ y 0 to 4 y dy. y चं इंटिग्रेशन पुन्हा y square by 2 from 0 to 4. 2 cancels. We get y square from 0 to 4. So required area A is equal to y square आहे. So 4 square minus 0 square. So A is equal to 4 square is 16. Unit काय घ्यायचा? Square units. This is our required area. किती सोपं एक्झाम्पल आहे. सिंपल इंटिग्रेशन. डायग्राम आपल्याला समजली पाहिजे. 2 मार्कासाठी असेल तर डायग्राम नाही काढली तरी चालेल. 3 मार्कासाठी असेल तर डायग्रामला 1 मार्क तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. रफ डायग्राम तुम्हाला काढावी लागेल. एक्झॅक्ट नाही पण अंदाजे तुम्ही रफ डायग्राम काढू शकता. तर आता आपण थर्ड एक्झाम्पल बघू. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा. x इज इक्वल टू 0 म्हणजे ॲक्सिस. थर्ड एक्झाम्पल आपण बघतोय. त्याच्यामध्ये डायग्राम कशी असेल? प्रत्येक एक्झाम्पल मध्ये x ॲक्सिस y ॲक्सिस कंपल्सरी काढायचा. हा x ॲक्सिस this is y axis. x is equal to 0. So this is the point along y axis. So x is equal to 0. पुढे x is equal to 5. x is equal to 5. This is 1 2 3 4 and 5. x is equal to 5. So this line is parallel to y axis. x is equal to 5. Next, y is equal to 0. y is equal to 0. This point is along x axis. y is equal to 0. And y is equal to 4. 1, 2, 3 and 4. y is equal to 4. This line is parallel to x axis. This is y is equal to. Now we have to find this area.
area bounded by these lines, the x-axis, the y-axis, the line x is equal to 5 and the line y is equal to 4. ओके, याच्यामधला हा एरिया आपला काढायचा, हा रिक्वायर्ड एरिया ए असा. सो थर्ड एक्झाम्पल काय दिला, x is equal to 0, x is equal to 5, y is equal to 0, y is equal to 4. हे दिले. सो रिक्वायर्ड एरिया bounded by the lines x is equal to 0, x is equal to 5, y is equal to 0 and y is equal to 4 is a is equal to, आता इथं x is equal to 5 to x is equal to 0 हे व्हेरिएशन दाखवत आहे. x varies from 0 to 5 y dx. ओके, आता इथं y इक्वेशन दिलाय का, नाही. मग y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, y इज इक्वल टू किती आहे 4, ती व्हॅल्यू इथे लिहायची. सो 0 to 5 4 dx. आता 4 हा कॉन्स्टंट आहे, तो बाजूला ठेवायचा आहे. 0 to 5 1 dx. 1 चा इंटिग्रेशन काय येतो, x फ्रॉम 0 to 5. मग आता इंटिग्रेशन काय घेता येईल, 5 minus 0. 5 into 4 किती येणार, 20. So required area A is 20 square units. This is the required area bounded by these given lines. Okay, अशा पद्धतीने आपण required area काढू शकतो. पुढचं एक्झाम्पल, y is equal to काय आहे, sin x. जनरली जो साइनचा ग्राफ असतो तो कसा असतो बघा, तो अशा पद्धतीने, हा साइन ग्राफ आहे. तर ॲक्सिस वरती त्याचे बाउंडिंग रिजन दिले, x is equal to 0, x is equal to pi by 2. म्हणजे हा इथून सुरुवात होईल, x is equal to 0, x is equal to pi. अशा पद्धतीने हा लूप दिले. ओके, 0 आणि हा pi by 2. फोर्थ एक्झाम्पल आपण बघतोय. फोर्थ एक्झाम्पल दिले, y is equal to sin x. X varies from 0 to pi by 2. Okay, required area A is 0 to pi by 2 y dx. असा हा बाउंडिंग रिजन आपल्याला काढायचा. 0 to pi by 2 मधला हा रिजन आपल्याला फाइंड आउट करायचा. तर required area A is integration from 0 to pi by 2 y dx. 0 to pi by 2 y काय आहे, sin x dx. The integration of sin is minus cos x from 0 to pi by 2. Minus sign बाहेर ठेवूया. Upper limit minus lower limit. Upper limit is pi by 2. So cos pi by 2 minus cos 0. Cos pi by 2 किती आहे, 0. Cos 0 is 1. Minus of minus काय आहे, plus 1. So required area A is 1 square units. Okay, अगदी सिंपल एक्झाम्पल. 2 ते 3 मार्काला हे प्रश्न येतात. 3 मार्कासाठी डायग्राम तुम्हाला काढायचा. इथे फक्त आपण काय केलं, y व्हॅल्यू रिप्लेस केली, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. अपर लिमिट इज cos pi by 2, it is 0. Cos 0 is 1. Minus minus क्या आना, plus. So 1 square units is the required area. Next example आहे, fifth example, xy is equal to 2. xy is equal to 2 दिले. Fifth example, xy is equal to 2. x is equal to 1. x is equal to 4. हा एक्झाम्पल आहे. तर इथं बघा, y is equal to, y in terms of x घ्यायचं 2 by x. ह्या रेसिप्रोकल फॉर्म मध्ये आपल्याला ग्राफ काढता येईल. इथं असा कर्व असेल, x varies from 1 to 4. ठीक आहे, 1 to
एरिया आपल्याला काढायचा. ठीक आहे, तर रिक्वायर्ड एरिया A is equal to 1 to 4, x varies from 1 to 4, y dx. So 1 to 4, y काय आहे 2 by x dx. That is equal to 2, 1 to 4, 1 by x dx. 1 by x integration log x. So 2 log x from 1 to 4. Okay, तर a काय मिळेल 2, upper limit is 4, so log 4 minus log 1. Now log 1 is 0, so a is 2 log 4 minus 0. This is 2 log 4 is equal to log 4 square. 4 square is 16, so required area A is log 16. तुम्ही इथं लॉग टेबल बघून व्हॅल्यू सुद्धा लिहू शकता. लॉग 16 तुम्हाला इथं बघते. किंवा असंच ठेवलं तरी चालेल. युनिट लिहायचे स्क्वेअर. दिस इज अ रिक्वायर्ड एरिया. अशा पद्धतीने आपण 5th एक्झाम्पल पूर्ण केले. 6th एक्झाम्पल मध्ये y स्क्वेअर इज इक्वल टू x. इथं स्टँडर्ड फॉर्म दिलाय पॅराबोलाचा. y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तो असा फॉर्म दिलाय y स्क्वेअर इज इक्वल टू x, where x varies from 0 to 4. हा 0 to 4. ओके, इथं हा रिजन आपल्याला काढायचा आहे 0 to 4 मध्ये. हा 4. ओके, तर आपण इथं नावं दिली तर काय बघा A B C. आपण इथं हा ग्राफ दाखवूयात. y स्क्वेअर इज इक्वल टू x जर गिवन कर. तर अशी आपली रफ डायग्राम असेल. x आणि हा y. ओके, वी हॅव टू फाइंड दिस रिजन एरिया बाउंडेड बाय द लाइन x इज इक्वल टू 4. The curve, okay, this area is area of region OBACO. This region we have to find. त्यासाठी आपल्याला इक्वेशन काय दिले बघा y स्क्वेअर इज इक्वल टू x. 6th एक्झाम्पल मध्ये इक्वेशन आहे y स्क्वेअर इज इक्वल टू x for x is equal to 0, x is equal to 4. आता या पॅराबोला मध्ये आपल्याला लक्षात येईल की हे दोन समान भाग आहेत. स्टँडर्ड फॉर पॅराबोला. तर आपल्याला रिक्वायर्ड रिजन काढायचा असेल तर फर्स्ट क्वाड्रंट मधला रिजन 2 टाइम्स केला तर डबल केला तर रिक्वायर्ड रिजन म्हणून जाईल. तर इथं काय घेता येईल y इज इक्वल टू अगोदर y इन टर्म्स ऑफ x घेऊयात. y इज इक्वल टू रूट x, मे बी प्लस और मायनस रूट x. प्लस रूट x हा पॉझिटिव्ह x ॲक्सिस साठी म्हणजे इथं वरच्या रिजनसाठी आणि निगेटिव्ह रूट एक्स हा खालच्या रिजनसाठी हा रूट एक्स असेल. म्हणजे ह्या एरियासाठी y काय असेल निगेटिव्ह रूट एक्स असेल. तर आता इथं रिक्वायर्ड एरिया आपल्याला घेता येईल. रिक्वायर्ड एरिया A इज इक्वल टू इथं आपण लिहूया एरिया ऑफ रिजन. कोणता रिजन OBACO. This is your required area of region OBACO, which is 2 times area of region. First quadrant मधला region घेऊया OABO. Area of region OABO 2 times केला तर required total region आपल्याला मिळेल. तर आपण इथं काय करणार आहोत 2 times x varied from 0 to 4 y dx. y काय आहे for first quadrant it is root x. So 2 0 to 4 root x dx. तर root x चे इंटिग्रेशन काय येतो required area A is 2 times root x चे इंटिग्रेशन
इथं 4^3/2 जो आहे 4^3/2 तो आपण स्प्लिट केला 4^1/2 ब्रॅकेट क्यूब 4^1/2 म्हणजे 2 2 चा क्यूब किती येतो 8 तर इथं काय मिळेल 4/3 into 8 सो रिक्वायर्ड एरिया A इज काय मिळेल 32/3 स्क्वेअर युनिट्स रिक्वायर्ड एरिया सेम मेथडने आपण सेकंड लास्ट एक्झाम्पल जो आहे 7th एक्झाम्पल तो आपण बघणार आहोत पॅराबोला काय दिला y = 16x इथं हा फक्त इक्वेशन आपल्याला बदलायचं आहे 16x रिजन काय आहे 0 to 4 x व्हेरी फ्रॉम 0 to 4 y = किती दिलाय 16x इथं काय y = ±4 √x again required area A is area of region OBACO it is 2 times area of region first quadrant OABO again 2 times integration 0 to 4 y dx y काय आहे इथं y is 4 √x so 2 0 to 4 √x dx 4 into 2 8 0 to 4 √x dx so again integration of √x is x^3/2 upon 3/2 x^n form x^1/2 आहे so 8 x^3/2 upon 3/2 from 0 to 4 8 into 2 16 upon 3 तो बाजूला ठेवायचं इथं पुन्हा 4 आहे 4^3/2 minus 0 पुन्हा 4^3/2 4^1/2 its cube 4^1/2 is 2 2 cube is 8 म्हणजे तिथं काय मिळेल 16/3 into 8 8 into 16 6 8 चा 48 8 into 1 is 8 8 plus 4 12 128/3 this is your required area unit lies in square units okay अशा पद्धतीने required area under the region or area of the region bounded by the given curve the x-axis and the given lines हे एक्झाम्पल आपण इथं सोडवलेले आहे फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट पॉइंट आपला पूर्ण झालाय नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये थँक्यू